Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow. तुमचं बरोबर चिन्ह गणितात जे बरोबर चिन्ह असतं ते आजच्या खालच्या साईडला घ्यायचं आणि त्याच बरोबर चिन्हाला खालच्या रेषेला 6चा आकार द्यायचा 6 आणि हे दोन्ही एकत्र जॉईन केल्यानंतर एवढं झालं तरी तुमचा चेहरा काहीच नाही जमाना डायरेक्ट हाफ सर्कल मारा आणि नंतर नाही तर कट द्या हेअरस्टाईलचा कुठून तयार होईल. वन साइड चेहरा आपला आणि ह्या नाकाच्या थोडस वरच्या बाजूला डोळ्याची एक लाईन टाकायची आहे आणि हे जर का समजा तुम्हाला मिटायचं असेल तोंड काय लागलं का म्हातारा बनवायला टक्कल बनवला विषय सांगितला याच्याच पासून आता म्हातारी पुन्हा म्हातारी ह्या रेषा जरी कुठल्या नाहीत आयाच ठेवलं लेडीज बनवायची आहे म्हातारी लेडीज. नाक आणि तोंड आणि डोळे याच्यात मी काय मुलगा यालाच मुलगी म्हणजे तुमच्या लक्षात येते का एवढा पार्ट जर आला तुम्हाला कोणताही व्यक्ती आपण बनवू शकतो. आणि रिअल स्केचिंग मध्ये सुद्धा जर का समजा एखाद्या माणसाला स्केच करायचं असेल या डोळा नाक तोंड आणि चेहऱ्याचा थोडाफार स्टडी केला लाईव्ह माणसाचं स्केच तुम्ही करू शकता. चेहरे तुम्ही काढून द्यायचे कॅरेक्टर आता दाखवत बसले तर भरपूर कॅरेक्टर होतील. पुरून ज्या चेहरा दाखवायला लागतो त्यावेळेस आपल्याला नाकचं सुद्धा कळत नाही. नाकाचा प्रॉब्लेम येतो बऱ्याचदा आणि डोळ्यांमध्ये आपलं जर का समजा चेहऱ्याचं प्रमाण बघितलं तुमच्या 4 बोटा एवढं तुमची जे कपाळ आहे चेक करा कपाळ 4 बोटाचं तुमच्या तुमचं चेहऱ्याचं 3 पार्ट पडतात 1, 2 आणि 3 सेम 3 पार्ट पडत असतात. पुन्हा तुमच्या 2 डोळ्याच्या मध्ये एका डोळ्याचं डिस्टन्स आहे. तुमच्या नाकाची हाईट तुमच्या काना एवढी आहे. चेक करा तुमचा कान आणि नाक सेम आहे. आणि चेहरा हा तुमचा हाताचा तळवा आहे एवढा असतो. एखाद्याला टक्केला असेल तर तो अपवाद असू शकतो पण चेहरा जिथपर्यंत आपली केस आहे तिथपर्यंत आपला हा हात पोहोचत असतो. तर याच्यामध्ये ज्यावेळेस फ्रंट साईडचा चेहरा काढता त्याचं बेसिक असं आहे ओव्हल टाईप एक सर्कल बनवून घ्यायचा आहे. त्याचे 3 पार्ट जसं मी आता तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने 3 पार्ट पाडून घेतले 1, 2 आणि 3 असे 3
पार पाडल्यानंतर ना याच्यामध्ये जस्ट तुम्ही आडव्या लाईन्स जरी मारल्या तरी तुमचा माणूस तयार झाल्याचं फीलिंग. काय केलं तुम्ही? जस्ट आडव्या लाईन्स मारले, त्यानंतर कान. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की तुमच्या नाकाची आणि कानाची हाईट सेम आहे, तर त्याच्यामधून मग असं बसवायचा प्रयत्न करायचा. थोडंफार इकडं तिकडं कोण काय पट्टी टाकून बघत बसलेलं असते, पण तुम्हाला जुसबीचं माहीत असावं त्याकरता सांगितलं. आता ह्याला काय करायचं, थोडासा शेप द्यायचा कर्व. तर नाक काढत असताना तुम्हाला सांगितलं की नाकाचा प्रॉब्लेम येतो. सुरुवातीला लहान व्ही काढून घ्यायचं, व्ही इंग्लिश व्ही, आणि ह्याच्या बाजूनं जस्ट हाफ सर्कल टाकायचं. आता ह्या कॅरेक्टरचं तुम्हाला सांगतो, मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या टकल्यात सुद्धा असाच प्रकार आहे. त्या टकल्यापासून मुलगी बनते, मुलगा बनतो, म्हातारा बनतो, म्हातारी बनते, सेम आहेच. पण त्याच्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचे प्रोसेस आहेत. जर म्हातारा बनवायचा असेल तर इकडे 2 लाईन्स टाकायच्या नाकाच्या बाजूनं, आणि हे जे होट आहे थोडासा कर्व लाईन करायची, आणि डोळ्याच्या बाजूने 1-2-3 लाईन सोडल्या. जागर टाकली केसांची. म्हातारी पण अशाच पद्धतीने म्हातारी
एखादा व्यक्ती आला तर ठीक आहे, सगळेच 5-6 आहेत लोक, ती सगळी मागच वाटतच दिसते. तसं काय करायचं नाही. सर्कल काढला, वॉल्यूम दाखवणे, गाठ काढणे, ओके. हे झाले तुमचे यांचे प्रकार. याच्यात अजून भरपूर प्रकार करतात, परंतु तुम्ही कमीत कमी एवढं जरी केलं तरी तुम्हाला चित्रातले कुठल्याही व्यक्तीचा कसाही चेहरा तुम्हाला काढता येऊ शकतो. आता ह्याच्या पुढचा ॲडव्हान्स कोर्स मी दाखवणार आहे. तर तुम्ही चेहरा केला, समजा एखादा पदर उडवणार मुलगा आला वरती, आपण काय तोंड खाली घेऊन किंवा असं सरळ करत नाही, चेहरा थोडा वरती असतो. मी काढलाय तो सर्कल प्रॉपर गोल काढलेला आहे. हे गोल काढण्यामागचं कारण असं की अँगल तुम्ही कोणत्याही अँगलचा चेहरा तुम्ही काढू शकता. फ्रंट साईडनं काढायचा असेल तर तो गोल काढलेला आहे, स्ट्रेट लाईन मारली समोरचा चेहरा तयार होऊ शकतो. एक रेष आतल्या बाजूला ओढली, एक रेष सर्कलच्या थोडंसं खालच्या बाजूला बाहेरच्या साईडला ओढली, आतल्या साईडला 2 रेषा ओढल्या, चेहरा तयार झाला. आता खाली बघणारा व्यक्ती काढायचा आहे, सर्कल तोच आहे, या ठिकाणीच आहे, रेष फक्त वेगळ्या ठिकाणी आहे. हीच प्रोसेस खाली पाहणारा व्यक्ती तयार होतोय. खाली बघणार, वरती पाहणारा व्यक्ती तसंच, सर्कल तोच आहे, वरच्या बाजूला रेष अशी तिरकी. वरती पाहणार. आता तुम्ही बघितलं असेल सगळे राईट साईडला चेहरे होत आहेत. आपण सर्कल बनवलाय, आयत, ज्या लोकांना आयत येत आहे त्या व्यक्तीला व्यक्ती चित्र काढायला सोपं जाऊ शकतं. आणि याच्यासारखा जस्ट आयत काढलेले आहेत, रेक्टँगल. ही गोष्ट कोणालाही आणि सहज जमू शकते. हाताचं स्वतःच पद्धतीने आहे. इथं एक आयत आहे, हे आपल्याला जमतंय, सोपं आहे. याला फक्त थोडंसं मॉडिफाय करायचं असतं. चेहरा काढत असताना मगाशी सांगितल्याप्रमाणे चेहरा काढायचा आहे, काही नाही, याला थोडा थोडा आकार द्यायचा आहे. माणसाचं, मुलाचं, मुलीचं, कोणाचंही ड्रॉइंग सहज तयार होते.
आता ह्याला मी थोडा थोडा बदल करत चाललोय. हा आयत आहे असं ठेवलाय खालची बाजू जस्ट शर्टला थोडासा आकार दिलाय. फुल शर्ट करायचा असेल तर हे दोन्ही जोडून घ्या. नसेल हाफ कट शर्ट बनवायचा आहे. दुसरा अजून एक आयत बनवलाय आणि आता पॅन्ट जर बनवायची असेल आहे असं ठेवलं तुम्ही तरी चालू शकतं. जस्ट थोडासा खाली फोल्ड दाखवला, इकडं एक दोन पुढ्या दाखवल्या आणि शूजचा आकार तयार केला. आता हाच मुलगा याला पळताना दाखवायचा असेल काही नाही. हे जे आपण इथं जे काय आयत काढले होते किंवा रेक्टँगल काढले होते हेच रेक्टँगल आपल्याला आहे. ज्यावेळेस पळतो आपण धावत असतो त्या दरम्यान एक हात मागा असतो एक हात पुढे असतो आणि त्याच्यात पण त्या पायाच्या अपोजिटचा हात पुढे असतो. हे जर पाय पुढे असेल तर हा हात पुढे असतो आणि हा हात मागा असतो. आलं का त्याला अपोजिट असते. आणि मग याला थोडासा आकार येतो जसं सांगितलं त्या पद्धतीने आकार द्यायचा. ओके. आता हे वन साइडचं झालं. फ्रंट साइड सांगतो. फ्रंट साइडनं सुद्धा हीच पद्धत आहे. सर्कल काढला. चेहरा तर सगळ्यात मेन गोष्ट होती ती चेहऱ्याची. तो चेहरा मी तुम्हाला सांगितलं कसं काढायचं ना कसं काढायचं डोळा कसं काढायचं ते सांगितलं. आता तिथं वन साइडला तुम्ही एक आयत दाखवला होता, तिथं दोन आयत दाखवायचे. आणि पुढचा पाय दाखवताना आपल्याला अडचण येते की पाय दाखवायचा कसा, पुढं पाय दाखवायचा कसा याची अडचण येते. पाय दाखवण्यासाठी पलीकडची बाजू छोटी दाखवायची आणि अलीकडची बाजू मोठी दाखवायची. थोडंसं कर्व करून घ्यायचं. एवढं जरी केलं तुम्ही फरक पडतो. हाताचा आता आयत काढायचं म्हणजे आपण थांबलो तर असं थांबतो का? हालचाल वाटली पाहिजे, प्रसंगानुसार चित्र काढता आलं पाहिजे. आता ज्यावेळेस आपण ह्या आयतामध्ये काढले, रेक्टँगल मध्ये काढल्यानंतर एक रोबोट
टाईपला वाटायला लागलेला आहे आपल्याला. परंतु आपल्या चित्रात ते रोबोट टाईप वाटलं नाही पाहिजे, रिअलिस्टिक थोडंसं भासलं पाहिजे. आपल्याला करायचे असेल तर अशा पद्धतीने जो आपण सुरुवातीला रेक्टँगल आयत हा उभा काढला होता, तो आयत आपण आता आडवा केलेला आहे. सर्कल आहे असंच होतं, डोकं आहे तिथंच आहे, फक्त आयत आडवा केलाय. आणि नळाच्या तिथं पाण्याचा हांडा वगैरे ढोकाना वगैरे असं दाखवू शकता, किंवा काहीतरी व्यक्ती करतोय. आता याला लेडीज असेल, पुरुष असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, म्हातारा असेल, म्हातारी असेल, एक्सरसाइज जे कोणी असेल एवढं तर तुम्हाला सहज जमू शकते. याच्या पुढची प्रोसेस अत्यंत सोपी. चेहरा हे जे आयत केलेलं होतं त्याला ड्रेसमध्ये जास्त नोट केलेली. पाय वन साईडला बनवत असताना गप्पा मारायच्या नाहीत.
गोंधळ करू नका, पुढे बघायचंय. आता डान्स करत असताना दाखवायचं म्हटलं की मुवमेंट तर दिसली पाहिजे, हालचाल तर वाटली पाहिजे चित्रामध्ये. ह्या ज्या रेषा असतात ना, त्या रेषांमुळं चित्रात हालचाल चालू आहे असं जाणवत असतं रेषांमुळं. तर त्या रेषा पण कुठं टाकायच्या हे पण थोडंफार लक्षात आलं पाहिजे. आता हे माणसांचं म्हणजे झालं कमीत कमी तुमच्या चित्रामध्ये नेमकं 4 आणि 4 पेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी 5 लोक पाहिजे. तर 5 पेक्षा मग 10 करा, 20 करा, 15 करा, ते तुमच्यावरती डिपेंड आहे. पण 5 पेक्षा जास्त लोक पाहिजे. तर त्यावेळी तुमचं चित्र जिवंत बसू लागतं. जे कोणी 2 आणि 3 काढतील ना त्या चित्रात त्यांच्याकडे लय मोठं डस्टबिन असते, दिवसात टाकते सी टाकून द्या असं आहे. तर आपलं चित्र अहो एक विद्यार्थी बसलाय ना
हजारो लाखो विद्यार्थी बसलेत आणि त्याच्यामधून तुम्हाला सांगतो डिस्टिंक्शन लिस्ट लागत असते आणि त्यामध्ये आपण कुठेतरी त्या 100त पहिल्या कुठेतरी असावं ह्याची इच्छा प्रत्येक एलिमेंटरी इंटरमिजिएट मध्ये बसलेल्या व्यक्तीला झाली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण पेपर दिला पाहिजे. त्याला बक्षीस असते गव्हर्नमेंटचं तुम्हाला ते जर त्या लिस्टमध्ये बसला तर तुम्हाला एक्स्ट्रा सर्टिफिकेट येत असतं आणि त्या एक्स्ट्रा सर्टिफिकेटचा उपयोग तुम्हाला इन फ्युचर अजून चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आता ते चित्र दाखवलं, माणसं दाखवली, 5-6 माणसं, जास्त लांबची झाडं, जास्त लांबची घरं पूर्ण सुद्धा तुम्ही करू शकता. मागं जे आहे खूप लांबचं ते तुम्ही व्हिडिओ मध्ये पण दाखवू शकता.